कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असलं पाहिजे. तर आमचा डे 3 सुरू आहे तारकर्ली बीचवरती आणि तुम्ही बघू शकता. आणि सकाळचे 9 वाजता आम्ही फोटोशूटला आलो होतो. ऑलमोस्ट फोटोशूट सगळं आमचं कंप्लीट झालेलं आहे आणि आता आम्ही रिटर्न आमच्या घरी जाणार आहे. आणि जाता जाता थोडंसं नाश्ता करूया आणि आवरूया, बॅग वगैरे पॅक करूया आणि चाललो आम्ही आमच्या गावी. तर चला, जाता जाता शेवटचा समुद्र दाखवते. तर हा सुंदर व्ह्यू मी तुम्हाला दाखवतोय, बघून घ्या. हा दिसतोय बरोबर इथून 5 किलोमीटरवरती असला सिंधुदुर्ग फोर्ट. तिथं आपण बघूया, ट्राय करूयात. आपला वेळ भेटला तर आपण जाणार आहोत. ऑलरेडी सिंधुदुर्ग फोर्टमध्ये खूप वेळा मी गेलेलो आहे आणि बघितलेलं आहे फोर्ट. 1 आवरची आतमध्ये आपल्याला 1 ते दीड आवर्स असतात. तेवढा वेळ आपला आत सोडतात आणि त्यातून आपण तो किल्ला बघू शकतो. डॉगेश बाय ठीक. रील्स करणारे बरेच जण कंटेंट क्रिएटर इथं आले आहेत. सगळ्यांचा कंटेंट शूट करण्याचा हेतू आहे. इकडं पण दिसतात तुम्हाला कंटेंट क्रिएटर्स. हाँ, और मैं समुद्र में खेल रही हूँ. इधर देखो कैमरे में, इकडे बघ. तर ही आहे रूम. रात्री आम्हाला फार वेळ झाला यायला, त्यामुळे रूम मिळत नव्हती, पण जी मिळाली ती आम्ही घेऊन टाकली. सो ही अशी रूम आहे. मागं वॉशरूम आहे आणि आम्ही आता 10 वाजता आज आमचं चेकआउट आहे. आणि घावण आणि चटणी 1 नंबर होती. घावण आणि चटणीचा नाश्ता केल्यानंतर आम्ही सगळ्या बॅगा आम्ही आमच्या गाडीमध्ये ठेवलेल्या आहेत. आणि हा बाहेरचा व्ह्यू बघू शकता तुम्ही, किती छान आहे. तर बॅगा वगैरे सगळ्या ठेवलेल्या आहेत आणि आता 10 वाजता चेकआउट आहे आणि आता आम्ही निघणार आहे घरी. तो चला
बाय बाय मालवण. आज आता थोडंसं आंबे फणस घ्यायचं आहे आणि मला कोकम सरबतसुद्धा हवं आहे, ते सुद्धा घेणार आहोत आम्ही वाटेतच. आणि स्पृहाला हे पाळणा खूपच आवडला आहे, त्यामुळे ती तिथून उठतच नाही आहे. तर पटपट सगळं आवरूया आणि आता निघणार आहे आम्ही. कसा आहे आंबा? मालवणी आंबा, देवगड हापूस. देवगड हापूस छान आहे. गोड असते आंबा. तर ऑलमोस्ट आम्ही पोचणार आहोत आणि आम्ही कोल्हापूरच्या अलीकडेच एका हॉटेलमध्ये जेवायचं ठरवलं. मग पहिल्यांदा स्टार्टिंगला आम्ही मसाले पापड मागवलं होतं आणि ह्यांना नॉनव्हेजच खायचं होतं म्हणून त्यांना चिकन ताट घेतलं होतं आणि अंडा करी माझ्यासाठी घेतली होती. हे आहे चिकन ताट, त्याच्याबरोबर सोलकढी, तांबडा पांढरा रस्सा आणि रोटी. आणि इथे अंडा करीमध्ये सुद्धा तांबडा पांढरा रस्सा त्यांनी दिलेला आहे आणि मी चपाती मागवली होती. सो अशा पद्धतीने आम्ही जेवलो पोट भरून आणि फायनली आम्ही आता जाणार आहोत. दुपारचे 3-3:30 वाजलेले आहेत आणि आम्ही पोचू 1-2 तासामध्ये. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.